वळूया पुढील बातमीकडे। मी फुंकलो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगे मला म्हणाले। शिवरायांची शपथ घेऊन सांगतो असं बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलंय। तर राजेंद्र राऊत बोलले ती फडणवीसांची भाषा असल्याचं उत्तर जरांगेंनी दिलंय। इतकंच नाही तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार हे मविया नेत्यांकडून लिहून आणा असं आव्हान राजेंद्र राऊत यांनी जरांगेंना दिलं। त्यावर आधी शिंदे फडणवीस आणि अजितदादांकडून लिहून आणा, मी मविया नेत्यांकडून आणतो असं प्रति आव्हान जरांगेंनी दिलंय। दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते, मी राजे म्हणून सोडून दिलं असं हात केला। मला पण माझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊन देऊ नका। मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100 फुकलेली लिखू राहील। परिणामाची चिंता मी नाही करत। माझा ध्येय आणि उद्देश गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं, तो एकतर्फी एका बाजूने आणि एक जीवाने। मी त्यांच्या सोबत आहे, गोरगरीब मराठे माझ्या सोबत आहे। त्यामुळं मराठ्यांपुढे हे असे लोक चिल्लर आहेत, असे किती काही किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही। ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची, सगळीची सगळी। या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या। मला सांगा राजेभाऊ, मी लिहून आणतो। हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ, अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी। आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजाभाऊचा जाहीर चॅलेंज स्वीकारलं मी तुझं, चॅलेंज स्वीकारलं तुझं मी। तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं, आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत। शिंदे साहेबांकडून घ्यायचं, अजितदादाकडून घ्यायचं, ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा, मी कागद मराठ्यांच्या हातात देतो। तुझे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणते, नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते।